महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा उद्या होणार आहे। या परीक्षेला कोल्हापूर जिल्ह्यातून 20,839 परीक्षार्थी बसणार आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून याची संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे। 2 सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षेत पेपर क्रमांक 1 साठी सकाळी 10:30 ते 1 वेळ देण्यात आलाय, तर पेपर क्रमांक 2 साठी 2:30 ते 5 ही वेळ देण्यात आली आहे। पहिल्या पेपरसाठी 7,646 परीक्षार्थी असून यासाठी 21 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। पेपर क्रमांक 2 साठी 12,193 परीक्षार्थी असून यासाठी 42 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। या केंद्रांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी भेटी देऊन पाहणी केली। यावेळी परीक्षार्थींवर लक्ष ठेवण्यासाठी पहिल्यांदाच बायोमेट्रिकसह AI प्रणाली आणि फोटो व्ह्यूचा वापर केला जाणार आहे। तसंच पारदर्शक पद्धतीनं परीक्षा पार पाडण्यावर भर देण्यात आल्याची माहिती डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिली आहे। पेपरला आपले 42 सेंटर आहे। परीक्षेची आमची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे। आमच्या सर्व केंद्र संचालकांच्या, झोनल अधिकाऱ्यांच्या आणि सहाय्यक परिरक्षकांच्या मीटिंग झालेल्या आहेत। जे अगोपनीय साहित्य आहे त्याचं वाटप देखील काल झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी AI बेस्ड CCTV बसवलेले आहेत प्रत्येक परीक्षेच्या केंद्रावर, म्हणजे केंद्र संचालकांच्या खोलीमध्ये पण कॅमेरा आहे। तिथे एक छोटी कंट्रोल रूम आहे त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापुरती। त्यानंतर हॉटलाईन कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे की त्या कनेक्टिव्हिटीवरून त्यांना डायरेक्ट स्टेट कंट्रोल रूमला पण कॉल लावता येणार आहे किंवा डिस्ट्रिक्ट कंट्रोल रूमला कॉल लावता येणार आहे किंवा स्टेटवरून पण समजा 4101 हा जो आमचा सेंटर कोड आहे, हा सेंटर कोड डायल केला की डिरेक्टली त्या सेंटरच्या केंद्र संचालकांच्या हॉटलाईन कनेक्टिव्हिटीवर कॉल जाणार आहे। म्हणजे अशा पद्धतीनं इंटरनेटद्वारे हॉटलाईन कनेक्टिव्हिटी दिलेली आहे। जे काही ट्रान्सपरंटली परीक्षा घेणं अपेक्षित आहे, ती ट्रान्सपरंटली परीक्षा घेण्याची पूर्वतयारी परीक्षा परिषदेकडून पूर्ण झालेली आहे। जिल्हा स्तरावर सुद्धा ज्या काही आम्हाला वेळोवेळी परीक्षेच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत, त्या अनुषंगाने ती पूर्ण सूचना आम्ही आमच्या सर्व अधीनस्थ यंत्रणेपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि पूर्ण परीक्षेसाठीची जी यंत्रणा आहे ती पूर्ण सज्ज आहे। या परीक्षेसाठी एकूण 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्यांनी यापूर्वी टीईटी परीक्षा दिली नाही अशा सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे। त्यामुळे यावेळी परीक्षार्थींची संख्या वाढली आहे।